नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पराठे दाखवणार आहे. आजचे पराठे प्रोटीनयुक्त आणि हेल्दी आहेत, तर नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. मोड आलेल्या मुगापासून बरेच पदार्थ तुम्ही बनवले असतील, पण मी आज मोड आलेल्या मुगाचे पराठे बनवणार आहे. तुम्ही हे पराठे सकाळच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पदार्थ त्यांना देऊ शकता. यासाठी मी मोड आलेले मूग घेतलेले आहे 1 वाटी. आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. सुरुवातीला 1 वाटी मूग आणि इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. 1/2 टेबलस्पून जिरं. पाणी न घालता आपल्याला अगदी जाडसर हे वाटण करून घ्यायचं आहे, जास्त बारीक दळायचं नाही. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून बेसन. इथे मी किसलेला अर्धी वाटी गाजर घेतलेलं आहे. गाजरमुळे सुद्धा मुलं कधी कधी कंटाळा करता गाजर खायला, तर अशा पराठ्यांमध्ये आपण गाजरसुद्धा टाकू शकतो. आता जे मुगाचं वाटण केलं ते वाटण घातलं. 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि खूप सारी कोथिंबीर वापरायची आपल्याला. खूप सारी कोथिंबीर घातली मी. 1 टेबलस्पून तीळ. आता या मिश्रणात पाणी न घालता मी हे पीठ मळून घेते. गरज वाटल्यास थोडंसं तर पाणी तुम्ही घालू शकता, पण मला पाण्याची काही गरज पडली नाही. त्या मिश्रणातच मी पीठ मळून घेतलं आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. तर तेल घालून सुद्धा पीठ अगदी मळून घेतले मी. आता मी याचे लाट्या पण बनवून घेतल्या आहे. अगदी 6 ते 7 माझे पराठे बनणार आहेत. आता आपण पराठे लाटून घेऊया. 1 लाटी मी आता पिठात घोळून घेते. पराठे बघा लाटून घेते. अगदी चपाती लाटतो तसे बारीक मी इथे पराठे लाटून घेतलेत. बघा पराठे अजिबात चिपकत नाही किंवा मी खूप सारे पीठसुद्धा पराठ्याला लावलेलं नाही. अगदी थोड्या पिठातच पराठा लाटला गेला आहे. खूप छान पराठे होतात. आता पराठे आपण शेकून घेऊया. अगदी 2 सेकंदानंतर पराठा पलटी करायचा आहे. तूप लावून आपल्याला इथे पराठा खमंग असा दोघी साईडने शेकून घ्यायचा आहे. तुपामुळे सुद्धा पराठ्याची चव वाढते आणि पौष्टिक बनतात पराठे अधिक. दोघं साईडने अगदी दाबून दाबून पराठा इथे खमंग असा मी शेकून घेतला आहे. बाकीचे पराठेसुद्धा असेच मी आता शेकून घेते. बघा किती टम्म आपला पराठा फुगला आहे. मस्तच भारी. कलर पण किती छान आलेला आहे पराठ्याला. आता इथे माझे सगळे पराठे बनवून तयार आहेत. तुम्ही हे पराठे दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत तुम्हाला आवडेल किंवा तुपासोबत सुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम चव आहे. तर नक्कीच करून बघा. मुगाचे तेच पदार्थ करून कधी कधी कंटाळा येतो, तर काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हे पराठे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. मस्तच. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.